शक्तिपीठवरून कामकाज तहकूब झालेलं आहे. आता पाहायचं आहे की 761 किलोमीटर का 802 हून अधिक किलोमीटरची मार्गिका होणार. नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये तसेच व्हॉट्सअप नंबर 9307616630 वरती नक्की कळवा. राज्यात नव्याने शक्तिपीठ महामार्ग बांधण्यात येणार असून पत्रादेवी बांदा सिंधुदुर्ग ते डिग्रज वर्धा अशा 802 अधिक किलोमीटरसाठीच्या या मार्गासाठी 86,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या महामार्गासाठी 27,500 एकर जमीन संपादित करण्यात येणार असल्याने हा शक्तिपीठ महामार्ग बंद करण्यात यावा अशी लक्षवेधी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांनी सभागृहात मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या उत्तराने विरोधी सदस्यांचे समाधान न झाल्याने विरोधकांनी हा महामार्ग होऊ नये, तो रद्द करावा. या मार्गामुळे हजारो शेतमालक भूमिहीन होणार आहेत असे म्हणत सभापतींच्या लॉबीमध्ये घोषणाबाजी केली. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी 10 मिनिटांसाठी विधान परिषदेचे कामकाज तहकूब केले. शक्तिपीठ महामार्गाचे काम संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्याच सोबत स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यानंतरच पुढे न्यावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश असून जनभावनेचा आदर करूनच कार्यवाही करण्यात येईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत दिला. मात्र विधान परिषद सदस्य पाटील भाई जगताप, शशिकांत शिंदे व इतर सदस्यांनी आपण कोणत्याही जनभावनेचा आदर करत नाहीत, हा आजपर्यंतचा इतिहास आहे असे म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा. राज्याला या महामार्गाची सध्या कोणतीही गरज नाही. या महामार्गाला समांतर अनेक रस्ते आहेत. मग हे ठेकेदारांसाठी सर्व चालू आहे का असा प्रश्न उपस्थित करत सभापतींच्या लॉबीमध्ये येत सदस्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर सभापतींनी 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. या सर्व पार्श्वभूमीवरती फेरआखणीबद्दल जे बोलण्यात आलेलं होतं तसं काही व्हायचं शक्यता आहेत का? सांगली आणि सातारा परिसरातून होणारा विरोध पाहता आपणास काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपण मागं देखील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की 761 मग सेवाग्राम आश्रमाच्या उत्तरेला पावनार आणि सेलूच्या मध्ये समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजपासून सुरुवात होणारा हा शक्तिपीठ एक्सप्रेसवे पावणारच का नाही पावणार, म्हणजे थोडक्यात होणार का नाही होणार.
पावणार म्हणजे काय, मराठीमध्ये आपण काय म्हणतो त्याला, कार्यसिद्धी. तर ही अशी स्ट्रेट अलाइनमेंट कळंबच्या इकडून वायगाव, सेवाग्राम, पावनार, सेलू अशी असताना देवळीवरून डिग्रसकडे जाते. कस काय, तसेच पुढं नांदेडपासून अशी परभणी साईडला कशासाठी गेलेली आहे लक्षात घ्या. ह्या बहाद्यापर्यंतचा हा जो गंगाखेड उत्तरचा जो फुगवटा आहे, वसमत, परभणी, परळी, अंबाजोगाई, हा जो पट्टा आहे म्हणजे कुठून जवळजवळ वारंगा फाट्यापासून, उमरखेड नंतर वारंगा फाट्यापासून मार्गिका अशी नांदेड जवळून अहमदपूर अशी लातूर जवळ येणं अपेक्षित असताना ती वसमतकडे किंवा परभणीकडे किंवा गंगाखेडच्या पलीकडं परळी, वैद्यनाथ, अंबाजोगाई असं होण्यामागचं कारण काय, हे संबंधित सर्वेक्षण संस्थेने आपण जसं संदर्भासह स्पष्टीकरण द्या म्हणून मराठीमध्ये उत्तर लिहायचो, तसं संदर्भासह त्यांनी स्पष्टीकरण द्यायचं. पुढं इथं सुरत चेन्नई ग्रीनफील्ड वेमुळं या भागातलं आपल्याला अंदाज होता की हा जो त्रिकोण आहे, वैराग, तुळजापूर आणि इथं सोलापूर, हा जो त्रिकोण आहे, तर किंवा इथं अलीकडं जर तुम्ही समजा ह्या टोलचं नाव घेतलं, तामलवाडी किंवा सांगवी काठी, म्हणजे एवढ्या ह्या त्रिकोणातून जाणार अलाइनमेंट हा जवळजवळ मध्य असल्यासारखा आहे. तर आता मध्यापासून जर ह्या बाजूला विचार केला तर इकडचा हा परभणीकडचा फुगवटा कशासाठी, जर का डझनभर ह्याला स्पर देऊन इतर ठिकाणं जोडण्यात येणार आहेत, स्परमध्ये जोड रस्ते, तर मार्गिका सरळ ठेवून जोड रस्त्यांद्वारे परभणी किंवा ह्या गोष्टींची गरज भागवता आली नसती का. तसेच आत्ता इकडून इंदोरवरून बुरहानपूरपर्यंत इंदोर हैदराबाद रोडचं काम जोरात चालू आहे. तसंच तो नांदेड भागातून इकडं हैदराबादला जाणारच आहे. मग ह्या भागामध्ये जर का आता आणखीन नांदेड, हिंगोली, अकोला असेल, ह्या पट्ट्यातून जर का आणखीन एक एक्सप्रेसवे येणार असेल, तर नांदेड परिसरातून परभणी असेल किंवा गंगाखेडचा उत्तर भाग असेल किंवा परळी, वैद्यनाथ, अंबेजोगाई हा फुगवटा खरंच गरजेचा आहे का. ऑलरेडी इथं जालना नांदेडचं काम देखील चालू आहे, हे देखील आवर्जून सांगावं वाटतं. जालना नांदेड ह्या एक्सप्रेसवेचं देखील काम चालू आहे.
मग आता तो देखील परभणीच्या जवळून जाणार आहे. तर हा फुगवटा नांदेडच्या वायव्येपासून ते लातूरच्या पश्चिमेपर्यंतचा कुणासाठी आणि कशासाठी. आता आपण आलतो खुट्टेवाडीपर्यंतच्या अलाइनमेंटमधला हा फुगवट्याचा सांगत होतो आपण. त्यानंतर पुढं मार्गिका मोहोळ जवळून पंढरपूरकडं न जाता इकडं मंगळवेढा, जत, कवठे महाकाळ अशीच ती सांगली जिल्हा असेल किंवा कोल्हापूर जिल्हा असेल तर आपल्या सीमा भागालगतून जाऊ शकत असताना किंवा वेळ पडली तर बाजूच्या राज्याशी संपर्क करून तो देखील एक पर्याय असताना तासगाव किंवा पंढरपूरचा हा फुगवटा कशासाठी. आपला विरोध नाही आहे कुठल्या गोष्टीला, पण पंढरपूरमध्ये येणारी भाविकांची संख्या पाहता पंढरपूरचा नगर रचनेचा विकास आराखडा हा आहे. आता तिथं देगाव मार्गे आडीव असेल, गुरसाळेच्या जवळ असेल असा हा बाह्यवळण रस्ता असा इथपर्यंत झालेला आहे. आणि एक सममिती म्हणजे सिमेट्रिकल वे जर पाहिला, आता इथून एवढा हा आपण रिंग रोड म्हणू, तर तसाच तो रिंग रोड पुढं असा कंटिन्यू करून पंढरपूरच्या भविष्यातील विकासाची गरज तीर्थक्षेत्र विकासाच्या अंडर, जसं की आपण पाहतो की काशीचा कॉरिडॉर झाला, आता अयोध्येचं चालू आहे, माग ह्याला ते इंदोर महाकालचं मंदिर कुठं आहे तो एक कॉरिडॉर झाला. तर पंढरपूरचा विकास पांडुरंग कॉरिडॉर किंवा विठ्ठल कॉरिडॉरच्या अंडर व्हावा. आणि थोडंसं हे जी वाहतुकीची अपरिहार्यता आहे तर ती थोडीशी हळूहळू, जसं की आपण मागं देखील एक पर्याय सांगितलेला आहे, तर ती तुमच्या तासगाव तालुक्याची अपरिहार्यता टाळून अलीकडं सरकवली तरी पुढचा जो सांगली आणि कोल्हापूरचा जो विरोध आहे तो थोडासा शांत व्हायला सुरुवात होईल. यामध्ये आणखीन एक पर्याय इथं अक्कीवाड का काहीतरी आहे, त्या दिवशी देखील मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. तर असे पर्याय वेगवेगळे आता इथं आता मार्गिकेपासून नरसोबाच्या वाडीला स्पर दिलेला आहे म्हणजे जोड रस्ता, तर त्याऐवजी म्हैसाळ, हे बेडग, नरसोबाची वाडी असं मुख्य मार्गिकाच ह्या भागातून आणायची. कुठं तर सीमा भागातून. आणि सगळ्यांचा जो आक्षेप आहे की नागपूर रत्नागिरीच्या आजूबाजूलाच ही मार्गिका आहे, तर ह्या मार्गिकेची तशी गरज आहे का. तसेच सर्वेक्षण संस्थेला देखील प्रश्न आहे की आज एवढं तंत्रज्ञान उपलब्ध असताना
761 वरून 802 पॉईंट अधिक किलोमीटरची जी अक्षम्य चूक त्यांनी केलेली आहे, यामागचा बोलविता धनी कोण आहे? आणि आज सगळ्या आकलनीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती अनाकलनीय असं काहीच राहिलेलं नाही आहे. इलेक्ट्रॉल बॉन्ड प्रकरण असेल किंवा मार्गिकांना होणारा विरोध असेल, तर महाराष्ट्रामध्ये जे काही आता 5 ऑक्टोबर 2021च्या अधिसूचनेद्वारे 3 ऑक्टोबरच्या नगरच्या सभेनंतर 2021ची गोष्ट आहे, माननीय केंद्रीय मंत्री रस्ते आणि हायवे 6 तारखेचा जो शासन निर्णय पारित झालेला आहे, तर महाराष्ट्रामध्ये विरोधाची धार म्हणजे तसं पाहिलं तर 90 ते 2000 दरम्यान पूर्णत्वास गेलेला मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, त्यानंतर महाराष्ट्रात आणखीन एकही एक्सप्रेसवे पूर्णत्वास गेलेला नाही आहे. त्यामध्ये आता नागपूर रत्नागिरीचे इगतपुरीच्या जवळपास काम पूर्ण झालेलं आहे. पुढचं काम अगदी प्रगतीपथावर आहे. ते देखील आत्तापर्यंत पार पडलं असतं मध्ये एक अपघात झाला नसता तर. तसेच दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचं भरूच नंतर म्हणजे आपल्या मुंबईच्या उत्तर भागात काम प्रगतीपथावर आहे. शक्तिपीठ हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी शब्द काढून आता पथदर्शी प्रकल्प म्हणावा, कारण का नागपूर मुंबई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा पथदर्शी म्हणजे गेम चेंजर ठरलेला आहे. महत्त्वाकांक्षी वगैरे शब्द काय होतात की त्यामागची कोणाची तरी महत्त्वाकांक्षा मनसुबे उघड करतात आणि त्यामुळं त्या प्रकल्पाला विरोधाऐवजी त्या व्यक्तिविशेषाला विरोध जास्त असं वाटायला शंकाला वाव राहतो. त्यामुळं सरकारने काय करायचं की हा कोणाचाही हे नाही आहे, म्हणजे महत्त्वाकांक्षी प्रकल्प नाही आहे, कारण हा कोणाच्या स्वतःच्या मानधनातून करण्यात येणार नाही आहे. हा जो साधा बिस्किटचा पुडा घेऊन कररूपी जो महसूल गोळा करतो GSTच्या द्वारे किंवा वेगवेगळ्या डायरेक्ट इनडायरेक्ट करांच्या द्वारे, तर अशा हा करदात्यांचा रोड आहे. हा कुठल्याही राजकीय व्यक्तीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प न ठरता जनतेसाठी किंवा आपल्या राज्याच्या विकासासाठी पथदर्शी अशा आशयाने किंवा गेम चेंजर अशा आशयाने नेहमी त्याची वाच्यता असावी. काय होतं की एखादा राजकारण्याचा महत्त्वाकांक्षी म्हणजे कुठला राजकारणी काय त्याची जमीन जुमला त्याची प्रॉपर्टी विकून ह्याच्यासाठी राज्यासाठी हे करत नाही आहे. आता तुम्ही म्हणताल की हे नवीन काय, तर तुम्ही ज्योती बसूंचा इतिहास पहा. काहीतरी त्यांना मिळणारं मानधन ते पार्टीसाठी द्यायचे आणि बहुतेक त्यांच्या मिसेस लायब्ररियन म्हणून काम करायचं, तर त्याच्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. समजा हे एक
समजा एक माझ्या कानावरती असलेलं एक आदर्श उदाहरण म्हणून सांगतो की ही महत्त्वाकांक्षा वगैरे नाही, हे पथदर्शी असतात. हे काय कोणी वैयक्तिक आपल्या मानधनातून खर्च करून राज्यासाठी कोणतरी काय करतं अशातला भाग नाही आहे. आता असे करणारेही आहेत, त्यासाठी वेगळं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता नामोल्लेख करणार नाही, पण ते करणाऱ्यांचा धन्यवाद, तो आज विषय नाही आहे. आता प्रामुख्याने विषय होता की 90 ते 2000 पुणे मुंबई, म्हणजे असा जर हा आपला महाराष्ट्र जर आपण समोर पाहतोय तर फक्त पश्चिमेकडं पुणे मुंबई म्हणजे जवळजवळ एक तो उर्से टोल नाक्यापासून खालापूर टोल नाक्यापर्यंतचा मुंबई पुणे अंतर समजा 135 किंवा दूरपर्यंत टोकापर्यंत जर विचार केला तर 40-65 जे काय भरेल ते 100, तो विषय नाही आहे. तर हा जो मधला जो सुवर्ण मध्य साधलेला आहे तर 92-95 किलोमीटरचा आहे. तर तो रस्ता करून आज तिथं कररूपी जे संचलन होत आहे, तर हा एक माइलस्टोन किंवा एक मैलाचा दगड ठरलेला आहे टोलच्या उत्पन्नाच्या बाबतीतला. मग आता तसंच राज्य शासनाचा समृद्धी महामार्ग असेल किंवा दिल्ली मुंबई, आता तो उर्वरित इकडून उत्तरेकडून येणारा किंवा आता हा नागपूर मुंबई ईशान्येकडून येणारा, तर टोल कलेक्शनद्वारे महसुली एक पायंडा पडलेला आहे. तर सांगायचा भाग हेच आहे की सर्वेक्षण संस्थेला जर तिच्या नियमाटीप्रमाणे पैसे मिळतात, पुढं टोलमध्ये महसुली कराद्वारे जी काही ठेकेदार संस्था आहे तिला मोठामोठी म्हणजे 15 वर्षामध्ये 30 हप्त्यामध्ये त्याची फेड होऊ शकते. वेगवेगळे KKR सारखे जर परदेशी गुंतवणूकदार 22 वर्षासाठी जर ऑस्ट्रेलियाचे अजून काही आहेत, आता अजून बरेच ह्यावेळेस वेगवेगळे प्लेयर इंटरेस्टेड आहेत. तर जगाला जर महाराष्ट्राच्या टोल वसुलीमध्ये जर पैसा दिसतो आणि 22 वर्षासाठी ते जर निविदा भरत आहेत, तर 3 ऑक्टोबरच्या सभेमध्ये अहमदनगरच्या 2021च्या माननीय केंद्रीय मंत्र्यांच्या सुसहाय्यकाचा आकस आज इथं महाराष्ट्र कोरडा फक्क राहण्यामध्ये झालेला आहे. तर संबंधित त्या प्रकरणाची CBI चौकशी करावी आणि तो जो काही वाढीव मावेजाचा जो काही विषय त्यांनी लावून धरून महाराष्ट्रामध्ये आज प्रकल्पाची वानवा म्हणजे खडखडाट आहे, तर तो मार्गी लावावा आणि 5 ऑक्टोबर 2021च्या अधिसूचनेद्वारे 6 ऑक्टोबर 2021चा शासन निर्णय हा अवैध, अपात्र, असंवैधानिक ठरवून, जसे की आपण सुप्रीम कोर्टाचे वेगवेगळे निर्णय पाहतो की हा तसाही तकलादूच आहे, ह्याला कुठलाही आधार नाही आहे. बाकीचे भरपूर विषय आहेत की कोर्टात गेल्यावरती कुठला निर्णय टिकत नाही, आरक्षणाच्या बाबतीत आपण पाहिलेलं आहे. मग तोच निकष इथं लागू करून जर का जमीन अधिग्रहणामध्ये केंद्राचे कायदे असताना राज्याची ही अधिसूचना आणि शासन निर्णयच रद्द करण्यात यावा. आरक्षणाच्या बाबतीत एक न्याय आणि जमीन अधिग्रहणाच्या किमतींच्या बाबतीत गुणांक असेल किंवा मार्गिकेलगतच्या जमिनींचा टोल नेहमी वाढवला जातो. मग आपण बेंगलोर मैसूरची बातमी जर बघितली तर झाल्या काहीतरी टोल वाढ चालू झालेली, आत्ता मागे 5-6% वाढ झाली. असं कुठं होत नाही की बाबा टोल
आता नाही का काय म्हणतात त्याला की प्रकल्पाचा खर्च निघालेला आहे आणि आता टोल माफी झालेली आहे किंवा टोल पहिलं जास्त होता आता कमी करण्यात आलेलं आहे. आता तुम्ही म्हणताल अपवादाने एखादं उदाहरण सांगताल, पण एक सरसकट भावनेने सांगायचं आहे. मग राहिली गोष्ट जो काही आज समृद्धी महामार्गाचा विषय, जर आपले विद्यमान मुख्यमंत्री त्यावेळेस MSRDCचा अधिभार असलेले, अधिभार नाही म्हणता येणार, मंत्रालयाचं कामकाजच आणि नगररचना खात्याचे माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे स्वतः शेतकरी भूमिपुत्र म्हणून हिरिरीने नेहमी पुढं राहतात. तर यावेळी देखील त्यांना विनंती आहे की कोण काय म्हणतंय कोण काय नाही म्हणत, यापेक्षा जसं आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या वेळेस प्रत्यक्ष जमीन खरेदीच्या विषयाला हजर राहून तो प्रश्न मार्गी लावला होता, त्याचप्रमाणे एक महाराष्ट्राचे विश्वस्त म्हणून एक जनमानसांबद्दल तुमच्या ह्या कामाची पोचपावती आहे जनमानसांमध्ये. दुसरी गोष्ट, त्यावेळी मोपलवार साहेब असतील किंवा राधेश्याम मोपलवार साहेब किंवा आत्ता अनिल गायकवाड साहेब असतील, तर आम्हाला निश्चितच खात्री आहे की तुम्ही न बोलता हे सगळे मार्ग प्रश्न तडीस लावताल. तशी देखील कारवाई पुढं सरकतच आहे. अधिसूचनेद्वारे 21 दिवसांचा जो हरकतींचा कार्यकाळ आहे स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धीनंतरचा, हा मागे पुढे का होईना आज परवा 21 तारखेला समजा 10 दिवसापूर्वी मोहोळ तालुक्यातली अधिसूचना निघालेली आहे. आणखीन कुठली निघालेली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि मुख्यमंत्री साहेब तर निश्चितच एक शेतकरी भूमिपुत्र म्हणून त्यांची शेतकऱ्यांबद्दलची, कष्टकऱ्यांबद्दलची, जमीन मालकांबद्दलची किंवा भूमिपुत्रांबद्दलची संवेदना आपणा सर्वांना माहितीच आहे. तरी देखील स्थानिक शेतकऱ्यांना देखील विनंती आहे की ही जी संभ्रमावस्था आहे की वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या बातम्या असतील, दूरचित्रवाणी म्हणजे वेगवेगळ्या चॅनलवरती दाखवल्या जाणाऱ्या बातम्या असतील, तर अशी सगळी बातम्यांची शृंखला पाहता तर सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकता आणि संभ्रमच जास्त वाटतो. तर आपणास देखील विनंती आहे की आपली जर सहमती असेल तर ती मला फोन करून काय होणार नाही आहे. तर परत एकदा विनंती आहे की संबंधित